नमस्कार मंडळी, मी अक्षय पवार. गाव माझा ओंबळ या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येतो आहे आपला, कारण आलोच आहे. 7-8 महिन्याने गावी आलो आहे. निमित्त आहे होळीचं. तर आता बघूया मंदिरामध्ये कसे काय कार्यक्रम आहेत ते. आता ढाळप असेल, त्याच्यानंतर मग देव गांगोच्या मंदिरामध्ये पोचतीला जातील, त्याच्यानंतर मग काजरवाडीला जातील. चला तर मग जाऊया आपण आता मंदिरामध्ये. पूर्वी आपण आता आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये. बघूया काजू कितपत झाल्यात. यावर्षी तर काजू तर काय दिसत नाहीत, कारण मोहर सगळा करपला आहे, करपून गेला आहे पूर्ण. काजू अजिबात नाहीत, आहेत थोड्याफार. तुम्हाला दाखवतो. बघा, मोहर पूर्ण करपून गेला आहे. बघा, काजी पण फक्का होती ती पण काळी पडली, करपून गेले पूर्ण. पूर्ण तसेच झालेले होत काजी. खै खै हत, पण ते कोळे होत. सरकारी काज आहे पिंगूरला, असे झालेले आहेत काही काही. यावर्षी काय मग काय जास्त नाहीत काजी दरवर्षीप्रमाणे. हे आपली वाडी, दिवळवाडी. इथे आपली गावहोळी असेल. इथे देव येतील. ते ना एका टेका देऊन ते टेका देऊन कलरचं तुकडं ते उघड ह्याचं ते वाटतं नाही दांडी. त्या पाठी पाणी घेऊन तिकडे खाली जा, त्याच्या खाली जाऊ. हद्दीच्या खाली ते बघून बिघून ठेवा जरा. ठेव 2 नारळ एकटे लावून ठेवायचे. तीनदा घाल असं मान्य करून घ्या. काय गावकऱ्यांकडून आपण त्याकडून असलेल्या मानकऱ्यांकडून काय सुगाप्रत असा क्षमा कर. जशी आतापर्यंत रात्री रीतीकडे उभं राहिलं, अंधाराच्या मार्गाने अंधाराकडे उभं राहा. ही काय
वर नाही लागलो बरे वर पूजा करतो दोन ठेव कोण गवत नाही सांगा कसे मात्र भेटची गरज आपण तो एक नारळ पहिलं पडल्या ना त्याचा सेपरेट आपण करतो प्रसाद येते का पुरवाकार मर्यादा माझी आई आज जी होते का डाळपाची रीता या रीतीसाठी ज्या रीतीप्रमाणे तू पावणाय नवलाय दोन किड्याचा आकार एकमत करून ठाणेश्वर सिद्धेश्वराचा एकमत करून इथलाय काळकाय घाटकी मार्गी उभी करून बाराच्या चव्हाट्या आकाराचा मांडकराचा एकमत करून एका बाराची रीती अधिकारी त्या ठिकाणी त्याची समज घालून त्याचा तुझा एक मत करून राजसत्तेच्या मतान पुरुष सत्तेच्या मतान राजसत्ता पुरुष सत्तेच्या अधिकारात असलेल्या वयवशिकांच्या मतान एका राठीवर चालणारे चाळेवर त्या चाळ्यांची समज घालून चाळ्यांचा तुझा एक मत करून हे जे काय आज मागेची पोरणी घातली जाता त्या काय केलेला त्याप्रमाणे आज तू मर्यादेने समज घेऊची आज चूक अपराध काय झाला असा क्षमा करून गुतला कोण असा ज्याची त्याची समज घालून चुकी अपराधाचा कारण पुढे न चालता न चालवक देता हे काय या ठिकाणी आज चिरीचा मागीलच्या चिरीचाही काम केलं दुजिरी घातली जाता त्याप्रमाणे त्याच्या चिरीच्या मालकाची समज घालून चिरीच्या मालकाक समज घेऊन लावून या जी काय कलमदारी ही कलमदारी वेळ्या मांड्यावर त्या प्रमाणेवर वचन पुराव्यावर ही कलमदारी आडवी येता नाही हे काय बाळगोपाळ पै पारधी जातील त्या ठिकाणी पारधीकडे ही कलम ज्या रीती पावणाय नवलाय दोन केड्याचा आकार एकमत करून ठाणेश्वर सिद्धेश्वर इथलाय काळकाय घाडकी मार्गी उभी करून बाराच्या चव्हाट्या आकाराचा मांडकराचा बाराच्या अधिकाराचा या गणित करून राजसत्ता पुरुष सत्ता एका मतात एका विचारात घेऊन त्याच्यासोबत असलेल्या वशिक त्यांच्या आचार विचार एकमत करून आज राठीवर असले चाळे उभे करून या चाळ्यांच्या अधिकाराप्रमाणे चाळ अधिकाराकडे उभं करून आज काजरेच्या चाळ्या जो काय धूप घातलो जाता त्याप्रमाणे आज काजरेच्या चाळ्यान समज घेऊची मग याप्रमाणे आज या रीतीप्रमाणे ज्या काय त्याचा चौकुर देणं होता त्याप्रमाणचा दिलेला जो काय त्याचा न्याय करूतो होतो त्याप्रमाणे न्याय झालेला
काहीतरी असलं तर बघा आणि कशात तरी आधी बांधून ठेवा जरा. सकाळी काहीतरी बांधून ठेवा. कामा नको. पण ह्या असं- अब्दागिरी ते अशी तोडून ठेवूया काय नाही. सावलीत पाहिजे. माझ्या नावावर राहू दे.